नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि पवित्र श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे. श्रावणात माता पार्वतीनं भगवान भोलेनाथांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान भोलेनाथ माता पार्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्यात पार्वती मातेला पत्नी म्हणून स्वीकारले. तसेच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं. श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती पृथ्वीवर वास करतात, त्यामुळे आपण केलेली सेवा असेल किंवा प्रार्थना असेल तर ती थेट भगवंतापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये केलेल्या सेवेमुळे कालसर्प दोष, मंगळ दोष, पितृदोष या श्रावणामध्ये केलेल्या व्रताने दूर होतात आणि श्रावणात जे मागेल ते मिळते असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, आपल्या मुलांचाही शिव पार्वतीसारखा जोडा जुळावा, यासाठीच आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये एका हळकुंडाचा उपाय करायचा आहे. एका ठिकाणी आपल्याला हळकुंडाची सेवा करायची आहे. आता ही सेवा कोणत्या ठिकाणी करायची आहे, कशा प्रकारे करायची आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे सर्व दूर होणार आहेत आणि हा उपाय अनुभवसिद्ध उपाय आहे. असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि म्हणूनच ही माहिती, हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात लिहायला अजिबात विसरू नका. तर आपल्याला जो उपाय करायचा आहे या पवित्र श्रावण महिन्यामध्ये, तर तो उपाय करायचा आहे कोणत्याही गुरुवारी. कारण श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा महिना आणि गुरुवार हा देवगुरु बृहस्पतींचा दिवस. हळद म्हणजे गुरुग्रह आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रह विवाहाचा कारक आहे. गुरु खराब असेल तर स्थळ जुळत नाहीत, नकार येतात आणि हळकुंडाचा उपाय केल्यानं गुरुग्रह, शुक्रग्रह मजबूत होतो, बळकट होतो आणि आपल्याला गौरी मातेचे सौभाग्य देखील प्राप्त होतं. आणि म्हणूनच मुलांसाठी म्हणजेच विवाहित मुलांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. उपाय करताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी कोणीही केला तरी देखील चालेल. आता उपाय आपल्याला करायचा आहे या पवित्र श्रावण महिन्यातील गुरुवारी. कोणत्याही तुम्ही गुरुवारी या उपायाला सुरुवात करायची आहे आणि 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही गुरुवारी या उपायाला सुरुवात करू शकता, परंतु तुम्हाला ह्या महिन्यातच सुरुवात करायची आहे. कारण हा महिना अत्यंत पवित्र आणि सात्विक महिना मानला जातो आणि त्यामुळे कोणतीही सेवा, उपासना, आराधना या महिन्यामध्ये जर करत असाल तर त्याचं तुम्हाला शतपटीनं फळ प्राप्त होतं असतं आणि म्हणूनच तुम्हाला याच महिन्यात कोणत्याही गुरुवारी या उपायाला सुरुवात करायची आहे. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे गुरुवारी सकाळी देवपूजा करताना. आता काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर मग संध्याकाळी देवाजवळ दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय तुम्ही कधीही करू शकता, सकाळी संध्याकाळी, परंतु गुरुवारी सकाळी ज्या वेळेला मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे किंवा पंचगव्य टाकू शकता किंवा मग थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक तुळशीचं पान हे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र मुलांनी परिधान करायची आहे. गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित वार आहे आणि जर तुम्ही गुरुवारी सेवा करत असाल तर भगवान भोलेनाथ, माता पार्वती यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद तुमच्या मुलांना प्राप्त होणार आहे. आणि हळकुंड, हळद ही भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण हा उपाय गुरुवारी करत आहोत. त्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर जे तुळशीचं जे पान आहे तर ते तुळशीचं पान काढून ते पायाखाली येणार नाही किंवा बाथरूममध्ये इकडे तिकडे जाणार नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुळशीमध्ये हे ठेवायचं नाही. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर थोडीशी हळद घेऊन मुलांनी आपल्या बेंबीला म्हणजेच आपल्या नाभीला लावायचे आहे. यामुळं काय होतं तर मुलांचं मन शांत, एकाग्र होतं. त्याचबरोबर शरीरावर जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते आणि गुरुग्रह आणि शुक्रग्रह बळकट होतो, मजबूत होतो. त्यानंतर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करायचे आहेत. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे, देवपूजा करायची आहे. या दिवशी आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर तिला अभिषेक करायचा आहे. बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वरूप आहे. त्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा, चंदनाचा टिळा लावायचा आहे, झेंडूची फुलं अर्पण करायची आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा करून घ्यायची आहे.
आपली जी इष्टदेवता आहे तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरासमोर सर्व करताना सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। देशी गाईच्या तुपाचा कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे। आता उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 हळकुंड। हळकुंड घेत असताना एकही हळकुंड तुटलेलं नसावं किंवा खराब झालेलं नसावं, अखंड हळकुंड घ्यायचं आहे। त्याचबरोबर लेकूरवाळ हळकुंड असावं। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत। शक्यतो तुम्हाला झेंडूची फुलं घ्यायची आहेत। झेंडूची जर फुलं नाही मिळाली तर कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत। त्याचबरोबर एक मूठभर अखंड अक्षदा हळदीनं पिवळ्या केलेल्या असाव्यात। अक्षदा देखील कुठेही एकही तुटलेली नसावी। एक सुपारी घ्यायची आहे। सुपारी हे विघ्नहर्त्याचं गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि 1 रुपयाचं नाणं, 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। सर्वप्रथम तर एक पिवळ्या रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे किंवा एखादं ताट घेऊ शकता आणि त्या ताटामध्ये तुम्ही हे जे पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे नवीन तर ते ठेवायचं आहे। त्यावरती तुम्हाला विड्याची 2 पानं ठेवायची आहेत। या पानावरती तुम्हाला हळदीनं किंवा कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला यावरती ठेवायचं आहे। त्यानंतर जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी यावर ठेवायची आहे। सुपारीवरती तुम्हाला कुंकवानं लाल करायचं आहे किंवा मग तुम्ही स्वस्तिक काढले किंवा कुंकवामध्ये बुडवून घेतली तरी देखील चालेल। त्यानंतर त्या अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला कुंकवामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत। सुपारी ही गणपती बाप्पांचं विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे। 1 रुपयाचं नाणं आणि लवंगा ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। आणि त्यानंतर आपण ज्या हळकुंड घेतलेले आहेत तर ती हळकुंड तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहेत। त्याचबरोबर तुम्हाला एक लाल रंगाचा किंवा हळदीनं पिवळा केलेला धागा देखील या उपायासाठी घ्यायचा आहे। त्यानंतर या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला जे मी सांगितलं आहे तर ताटामध्ये किंवा पाटावरती एक अगोदर रुमाल ठेवायचा आहे। त्यावरती तुम्हाला या वस्तू सर्व विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्यांची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। जी आपण फुलं घेतलेली आहेत तर ती फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर आपण जे 101 मुठभर तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदूळ तुम्हाला 108 वेळा या ज्या आपण हळकुंड ठेवलेल्या आहेत वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यावरती अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। थोडेसे चिमुटभर तांदूळ अर्पण करायचे आहेत या 5 हळकुंडावरती आणि मंत्र म्हणायचा आहे ओम बृहस्पते नमः। हे करत असताना तुम्ही जपमाळेचा किंवा एखाद्या जाडसर कडधान्याचा देखील वापर करू शकता, म्हणजेच तुम्हाला नामजप करताना तुम्हाला अवघड जाणार नाही। आणि अशा प्रकारे 108 वेळा तुम्हाला हे जे अखंड तांदूळ घेतलेले आहेत हळदीनं पिवळ्या केलेल्या अक्षदा तर तुम्हाला या हळकुंडावरती अर्पण करायचे आहेत। उपाय करताना मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मुलामुलींनी केला किंवा आईवडिलांनी केला तरी देखील चालेल। आणि अशा पद्धतीनं तुम्हाला 108 वेळा तुम्हाला हे जे अखंड तांदूळ आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर हात जोडून तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। आपल्या कुटुंबावर घरावर जे काही अडचणी विघ्न येत असतात तर ती आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून कळत नकळत करायची राहिलेली असते आणि त्यामुळे येत असते। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। माता लक्ष्मीचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या देवघरासमोरच ठेवायच्या आहेत। या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत। आता जर तुम्ही सकाळी हा उपाय करत असाल तरी देखील तुम्हाला दिवसभर या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत किंवा संध्याकाळी जर तुम्ही उपाय करत असाल तर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी देवपूजा करेपर्यंत तुम्हाला या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। हा उपाय ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात तर त्या दिवसापासून तुम्हाला सात्विक अन्न घ्यायचं आहे, म्हणजेच मांसाहार करायचा नाही, तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे। शक्य जर असेल तर या दिवशी उपवास करायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्ही ही जी पूजा आहे झाल्यानंतर आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे। जे काही मुलांचं नाव असेल तर ते घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना, भगवान शिवांना, माता लक्ष्मीला, स्वामी समर्थांना, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे। यामुळे काय होतं तर आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत किंवा कोणतेही दोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होते। आणि हा महिना जो आहे तर तो भगवान शिवांना समर्पित महिना आहे। आणि त्याचबरोबर आपण उपाय करत आहोत गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित वार आहे आणि त्यामुळं या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर त्याचं तुम्हाला फळ नक्की प्राप्त होणार आहे। फक्त सेवा आणि उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेनं करायचे आहे। त्याचबरोबर मनामध्ये कोणतीही आपल्याला शंका न ठेवता करायची आहे। आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे जे हळकुंड 5 ठेवलेले आहेत तर त्यातील एक हळकुंड काढून बाजूला ठेवायचं आहे। उरलेली जी 4 हळकुंड आहेत या मुठभर अक्षदा आहेत किंवा
जी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं, लवंगाच्या वस्तू आहेत तर त्या एकत्रित करायच्या आहेत. विड्याचं पान त्यातून तुम्हाला बाजूला काढायचं आहे, कारण विड्याचं पान हे सुकून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुळशीमध्ये किंवा इतर झाडाच्या कुंडीमध्ये हे ठेवायचं आहे. त्यानंतर एक हळकुंड आणि आपण ज्या अक्षदा अर्पण केलेल्या आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत. ते एखाद्या पुडीमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात तर त्यांच्या उशीखाली किंवा त्यांच्या ज्या ठिकाणी वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत, साहित्य म्हणजे वापरातील वस्तू आहेत, तर त्यामध्ये किंवा पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला एक हळकुंड आणि थोड्याशा हळदीनं पिवळ्या केलेल्या अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यानंतर ही जी उरलेली 4 हळकुंड आहेत आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर ती हळकुंड तुम्हाला हळदीनं पिवळ्या केलेला एखादा धागा घ्यायचा आहे, मी अगोदर सांगितलं होतं. आणि या धाग्याने 7 वेळा ही हळकुंड गुंडाळायच्या आहेत, म्हणजे 7 वेळा हा धागा या हळकुंडाला बांधायचा आहे. आणि त्यानंतर ही जी वस्तू आहे तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच याची पोटली तयार करायची आहे. जो पिवळ्या रंगाचा आपण कपडा घेतलेला आहे तर त्यामध्येच तुम्हाला ही बांधायची आहे आणि ह्याची पोटली तयार करून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि ह्या गुरुवारपासून म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उपायाला सुरुवात केलेली आहे तर त्या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला ही जे उपाय आहे, ही सेवा आहे तर ती चालू ठेवायची आहे. त्यानंतर पुढच्या गुरुवारी ही जी पोटली आहे तर ज्या ठिकाणी उंबराचं झाड, औदुंबर वृक्ष आहे तर त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला अर्पण करायचे आहे. तिथं जाऊन उंबराच्या झाडाची किंवा पूजा करायची आहे. उंबराचं जर झाड नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही नेऊन ही पोटली ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्ही अशाच प्रकारची सेवा पुन्हा तुमच्या घरी करायची आहे. आणि एका पहिल्या गुरुवारी करताना तुम्हाला 5 हळकुंडाचा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या गुरुवारपासून तुम्हाला 4च हळकुंडाचा उपाय करायचा आहे. जे आपण मुलांच्या उशीखाली ठेवलेले जे हळकुंड आहे तर ते त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे. म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला ही हळकुंड या अक्षदा बदलत राहायचं आहे. आणि तुम्हाला ही जी बदललेली जी पोटली आहे तर ती पिंपळाच्या झाडाखाली किंवा उंबराच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे. उंबराच्या झाडाखाली ठेवत असताना त्या ठिकाणी दत्तगुरूंचं, भगवान श्री हरिविष्णूचं, माता लक्ष्मीचं, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करतात, त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंचं पिंपळाच्या झाडाखाली नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी जप करायचा आहे. आणि अशा प्रकारे 5 गुरुवार तुम्हाला 4 हळकुंडाचा उपाय करायचा आहे. पहिल्याच गुरुवारी मी पुन्हा एकदा सांगते की पहिल्याच गुरुवारी तुम्हाला 5 हळकुंडाचा करायचा आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला हे हळकुंड बदलत राहायचं आहे. त्याचबरोबर आपण 1 रुपयाचं नाणं आणि जी सुपारी ठेवलेली आहे तर ती 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला या पोटलीतनं काढून घ्यायची आहे. आणि मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा मग तुम्ही ती तुमच्या देवघरामध्ये देखील स्थापन करू शकता. परंतु तुम्हाला फक्त अक्षदा ज्या आपण मुठभर घेतलेल्या आहेत, अभिमंत्रित केलेल्या 2 अखंड लवंगा आणि जे आपण हळकुंड घेतलेले आहेत 4, तर एवढीच फक्त पोटली तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन अर्पण करायची आहे. आणि जी 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आहे तर ती तुम्हाला 30 ठेवायची आहे. 4 गुरुवार असतील किंवा 5 गुरुवार तुम्ही उपाय करणार आहात तर तोपर्यंत तुम्हाला या 2 वस्तू आणि जे आपण मुलांच्या उशीखाली ठेवलेले हळकुंड आणि अक्षदा आहेत तर त्याच ठेवायच्या आहेत. फक्त तुम्हाला हळकुंड, अक्षदा मुठभर आणि 2 अखंड लवंगा या 3 वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायच्या आहेत. सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे, पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ही सेवा करायची आहे. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय मनापासून आणि श्रद्धेने केला तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं असतं. फक्त मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. सेवा करताना आपल्या कुलदेवतेचं, माता लक्ष्मीचं, भगवान श्री हरिविष्णूंचं, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे, माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.